हाय मित्रांनो, आता वाजले सकाळचे 8:30 वाजलेत. तर 8:30 आपली झाली आहे सकाळ. तर आज आपला डेली व्लॉगिंगचा पहिला डे. तर आता उठला, आता फ्रेश वगैरे होऊया, आपण ब्रश वगैरे करूया आणि आपलं भाजी वगैरे बनवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जिमला पण जायचं सर्वात पहिलं. तर चला पहिलं फ्रेश वगैरे होतो, मग बनवतो व्हिडिओ. भाजी तर बघू शकता, आज आपण गवारची भाजी बनवतोय आणि जिमवरून आल्यावर खाण्यासाठी अंडा मी आणि माझ्या भाकरी उकडले. तर एक बॉयलर मशीनमध्ये माहिती आहे सगळ्यांना. तर चालू प्रोसेस. जेवण बनवल्यावर आपण जिमला निघतो, तेव्हा भेटूया. झाली आपली तयारी. भाऊ आता आलाय 11:30 वाजता, तर लेटच झाले जायला. तर आपण किचन वगैरे व्यवस्थित सगळं आवरून ठेवले. तर आपलं किचन वगैरे सगळं आवरून झाले. तर जाऊया आता, निघूया. भाऊ पण आलाय, तर निघतो जिमला आणि जिमवरून आल्या भेटूया. सगळे ऐ चालू इथं आपण मी चपाती आम्ही इथून पार्सल घेतो. तर मी त्यांना आपण रेडी वगैरे होऊन आलोय. तर घराच्या खाली आहे माझं घर, तुम्ही बघू शकता. तर इथं थर्ड फ्लोअरला राहतोय, रेंटनी आहे. आणि इथं आपली कार उभी आहे, बघू शकता. तर थोडीफार घाण झाली आहे, पाऊस चालू आहे त्यामुळं. आणि इथं माझी 2 व्हीलर जिथे जिम वगैरे जायला आपण यूज करतो. जसं काल बोललो की आज आपण हाफ डे वगैरे घेणार आहे, कारण मी घरी आम्हाला प्रॉब्लेम होता, कपडे धुवायला होता म्हणून वॉशिंग मशीन मागवली. तर ती आज आउट ऑफ डिलिव्हरी झाली, तर ती रिसीव्ह करायची, त्यामुळे मी अजून कामाला नाही निघालो. आता कामाला जाणार होतो. तर ओव्हरऑल येणार रिअलमीची मागवली. कितीला काय कशी आहे म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि मला 11,800 काहीतरी बसली. मी फ्लिपकार्टूनच मागवली. आज येणार आहे म्हणून मी अजून कामाला निघालो. कारण ती आल्यावर पण घेऊन जायचं. माझं इथं थर्ड फ्लोअर घर आहे, बघू शकता पाठीमागं थर्ड फ्लोअर आहे, त्यामुळे थांबलं. तर बघू आता किती लागतं. डिलिव्हरी बॉयला कॉल केला, तो आम्ही 3-4 वाजेपर्यंत येऊ. तर तेच मी बोललो की सिच्युएशनवर डिपेंड वाटत हाफ डे घेईल. तर बघा वॉशिंग मशीन आल्यावर पण भेटूया. आता मी जातो माझ्या इथं एल्ट्रो मॉल जवळ आहे. आता एल्ट्रो मॉलला चाललो थोडंफार, तिथं मित्राला वगैरे भेटेल आणि मग तिथनं बघा पुढं काय करायचं. तर हा एल्ट्रो मॉलचा थर्ड फ्लोअर आहे फूडकोर्टचा. तर आलो इथं थोडा टाइमपास करूया, त्यानंतर बघा डिलिव्हरी बॉयने फोन केला होता, येतो तासभरात. तर वॉशिंग मशीन घेऊन आलो आपण थर्ड फ्लोअरवर. आणि बाकी तर OBD होता, म्हणजे ओपन डिलिव्हरी. तर डॅमेज वगैरे चेक केलं, आतमध्ये पण बघितलं काय आपल्याला पाईप वगैरे दिले. तर हाय सगळं सामान वगैरे ओके होतं, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आणि मशीनवरून थोडं पाणी निघालं, विचारलं डिलिव्हरीला, तो आपल्या इथे एकदा टेस्टिंग होती, मुलं त्याला ठीक आहे. तर ओव्हरऑल मशीन सगळीकडनं चेक करून झाली. तर म्हटलं चला आता पटपट घराच्या आत शिफ्ट करावं लागेल. तर डिलिव्हरी बॉयला OTP वगैरे देऊन बाकीचं सगळं स्वतःहून चेक करून तर आतमध्ये शिफ्ट करतो मशीन. आणि बघूया त्या आता पाईप वगैरे सगळं जॉईन करावं लागतील. काही कनेक्शन वगैरे बघावं लागेल, कुठनं घ्यायचं काय घ्यायचं. तर मशीन तर ओके, मशीनमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. डॅमेज वगैरे आपण चेक केलं आहे. तर मशीन उचललं तर खालनं बघितलं, खालची जागा ओपनच होती. तर बघितलं त्याचं फिटिंगसाठी एक प्लेट दिलेली. तर म्हटलं पहिला आधी हे फिटिंग करूया. ओपन बॉटम कवर 1 पीस दूसरे वाले में ना यार नहीं लगा तो इसमें लगा, इसमें बड़े वाले होल में दिखना दिखेगा ना, होल इसमें उठा के चेक करना है, दोनों में दे रहा यार इधर भी. तर मशीन वगैरे सगळं पाईप वगैरे कनेक्शन आपण ओके केले, ड्रेनेज वगैरे फिट केले, नळ पण चेंज केला वॉशिंग मशीनसाठी, कारण नंतर काय लिकेज वगैरे नको. तर आता सगळं काम व्यवस्थित झालं. तर आता आपण निघूया कामावर. आणि तर आता आपण मशीन वगैरे सेट केले, कपडे वगैरे वॉशिंग झालेत आणि आता आपण फ्रेश वगैरे होऊन आता चाललो गाडीजवळ. आणि गाडी काढून आपण मी मॉलपाशी लावलेली, मॉलमध्ये गेलो. तर आता मॉलमध्ये लावले, तर मॉलवरून काढली नाही. तर आता चाललो मित्रांनो मॉलच्या बाहेर आलो. तर आता गाडी काढू आणि बघू आपल्या आजचा बिल. तर मित्रांनो आपण गाडी काढली आता. आणि जसं बघू शकता आता टायमिंग 4:03 झाले. आपण खूपच लेट गाडी काढली आहे. आणि आता उबरला तर ऑनलाईन गेलो आहे. बाकी बघूया किती वेळ लागतं पुढच्या राईड वगैरे लागणार. रॅपिडोला पण जातो ऑनलाईन आणि बघूया किती वेळ लागते. तर पहिली ट्रिप लागली उबरकडनं आपल्याला. आणि जसं ऑनलाईन गेलो तसं मला ट्रिप ओलाला पण वाजायला लागली आणि उबरला पण वाजायला लागली. आधी तर 89-99 वाजत होती उबरला, पण मी ती काय एक्सेप्ट नाही केली. नंतर एक 189 वाजली आहे. तर थर्ड वेला काय ड्रॉप करायचे, तर एक्सेप्ट केली. आता जातो कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप करतो. म्हणजे मला हे विचार करतात आज टार्गेट तर विचार नाही पूर्ण होईल नाही पाहिजे, कारण आपण 4 वाजता काढली आहे, उशिरा खूप काढली आहे. तर जसं होईल तसं करूया काम आणि जाऊया घरी. बाकी मला हे बोलायचं, आज जसं इन्सेंटिव्हचा न्यू क्रायटेरिया चालू झाला, तर त्या हिसाबामध्ये मला हे समजत आहे की आता कशा ट्रिप यायला लागल्या लगेच. जेव्हा आपले जे इन्सेंटिव्हचा पहिला स्टेज 16 राईडमध्ये, आत्ताच्या टायमिंगला 16 राईडमध्ये 600 रुपये काहीतरी आहे. अगोदर पण आपलं जे कंप्लीट झालं त्यानंतर ट्रिप आपलं स्लो झालं. नंतर मला फक्त मोठमोठे ट्रिप देत होते. आधीची व्हिडिओ बघितली तर सगळे मोठमोठे ट्रिप 500, 400, 450 अशा ट्रिप येत होत्या. काय उबरचं आपला काय ना नक्की काय. मला एकदा त्या टायमिंगला विचारायचं आहे, जे एव्हरेज फील्ड वगैरे गाडी चालवतात ना त्यांना विचारायचं आहे तुम्हाला राईड आहेत का कंटिन्यू काय व्हायला. कारण कंपन्यां उबर कंपनीचा त्यांच्यासोबत टायअप असतो, त्यामुळे आधी राईड त्यांना जाती, नंतर आपल्याला येतात. आणि ही गोष्ट आहे ना, त्यांना जेव्हा आपण जॉईनिंगला जो कोणी गेला असेल याच्या अगोदर तुम्हाला माहीत असेल, तर तुम्हाला त्यांनी सांगितलं सुद्धा असेल की
कधी पण उबरची पहिली ट्रिप तुम्हाला वाजणार, जर तुम्ही एक्सेप्ट नाही केली तर तुम्हाला दुसऱ्याला पडणार. म्हणजे समजा जर इथं एव्हरेज फील्डची गाडी उभी आणि 4 ओनरच्या असतील, म्हणजे ओन कार जे असतील ड्रायव्हर त्यांच्या गाड्या असतील, तर पहिली ट्रिप तुम्हाला वाजणार, मग त्यांना वाजणार, असं ते बोललेत. मला मी ज्या टाइमिंगला जॉईन करत होतो त्या टाइमिंगला बोललेले, म्हणून लक्षात आहे माझ्या. तर जो कोणी अगोदर काम केलं असेल तर त्याला माहीत असेल की असं बोलतात ते. तर हाय म्हणूनच बोलत असतील, असं नाही बोलत. ठीक आहे, बघूया आता काय होते. आता ट्रिप तर लागली, जाऊन कंप्लीट करूया. ही पहिली ट्रिप आहे. त्यानंतर मोठी ट्रिप लागली 200, 250, 300 ज्यादा चांगल्यात आपल्याला. तर जातो कस्टमरच्या लोकेशनवर आणि पिकअप ड्रॉप केल्यावर भेटूया. किती भेटते सांगतो, 180 समथिंग काहीतरी खाली ड्रॉप केलं इथं वाकड बस स्टॉप जो आहे हायवेवरचा. तर बघू शकता बस स्टॉपच्या इथं ड्रॉप केलं कस्टमरला. 180 रुपये आपल्याला भेटतील. बघा आता पुढची ट्रिप कधी लागते. पुढची ट्रिप पण लागली आपल्याला लगेच, पण ती ट्रिप माझ्या मते कुठली मला ते माहीत नाही. तर म्हणजे बावधन त्या साईडची आहे, कारण आलती 400 रुपये कधी दाखवल्या म्हणून लगेच एक्सेप्ट केली आहे. पण हे मी ॲड्रेस वाचू शकलो, हिंजेवाडी का हिंजेवाडीचं असं हांडेवाडीच असेल. पण हेच की मॅपमध्ये रूट दाखवला आपला त्या साईडला, कात्रज वगैरे म्हणजे बावधन त्या साईडला हायवे टू हायवे. तर एक्सेप्ट केली मी. तर कस्टमर म्हणजे असं लांब नाही, 500-550 मीटरवरच आहे. जा कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप करतो. आज चांगली राईड भेटते. आता 400 रुपयाची भेटली, ही 180ची कंप्लीट झाली आहे, ही 400ची भेटली आहे. ही वाली कंप्लीट करूया. तर आपण आलो कस्टमरच्या लोकेशनवर आणि हे विजन एस करून सोसायटी. आता आतमध्ये जायचं आहे, पण कस्टमरचा फ्लॅट नंबर काय ना म्हणून सिक्युरिटी गार्ड बोला बाहेर थांबा, फोन लावा. आता फोन लावतोय कस्टमरला, तर कस्टमर काय फोन उचला ना. माझ्या कसं 4 का 5 कॉल झाले आणि हे कस्टमर तर मला इथं दिसतंय. आता काय करायचं, आज जायचं कसं. सिक्युरिटी गार्ड बोलतोय फ्लाईट नंबर विचारा, कॉल उचला. एक तर आज जाऊन एकदा बघावं लागेल, नाही तर मग ट्रिप कॅन्सल करायला लागेल. त्यांना पाठवलंय कॉल मी वगैरे, मेसेज पण केला, पण काय कस्टमर फोन उचला झालेत. हालचाल तर दिसते. बघूया तर 2 मिनटं थांबूया. जर आला कस्टमर तर ठीक आहे, नाही तर मग काय होतं बघू. तर ट्रिप ड्रॉप केलं इथं बिबेवाडीला. 426 तर कस्टमरनी पे केलं आणि इथं बघू शकता नॉन AC मध्ये होती. तर 23 किलोमीटरचे 425 भेटले. तर कमी तर आहे थोडेफार, पण असं चालतं 400 रुपये म्हटलं तरी. आणि इथं बघू शकता सिटीमध्ये सर्च पे चालू आहे. आता बघा इथनं जर राईड लागली तर ठीक आहे. आता सर्च पे चालू असून मला एक राईड आली, पण मी ती सोडून दिली. ती सदाशिव पेठेच्या इथं कुठे ड्रॉप करायची होती. 405 रुपये आपल्याला भेटले सगळं कट वगैरे होऊन. तर ठीक आहे. आणि आता इथनं जायचं म्हटल्यावर सर्च पे तर चालू आहे, पण कुठं आहे इथनं स्वारगेट इथं पेठेच्या इथं चालू आहे. तर बघूया चांगल्या अमाऊंटची 700, 600, 700ची जर भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, पण मुश्किल आहे. नाही तर 400, 500ची तरी ट्रिप उचलूया. ओलाकडनं ट्रिप लागली आहे. 400ची काहीतरी अमाऊंट मला दाखवलेलं, पण ती रेंटल आहे का मल्टी स्टॉप आहे ते माहीत आहे, काहीतरी वेगळं दिसतंय. पण ठीक आहे, आता कंप्लीट केलं समजेल. तर आलो कस्टमरच्या लोकेशनवर. लास्ट स्टॉप बावधन काहीतरी आहे वाटतं, म्हणून एक्सेप्ट केली आहे. तर बघूया कस्टमर येतात ते खाली. तर ट्रिप ड्रॉप केली आपण आणि 474 कस्टमरने पे केलेत आणि आपल्याला 440च्या आसपास काहीतरी समथिंग भेटलेत. 2 स्टॉप होते त्यांचे. बावधनला आपण आलो आहे. तर धायरी ठीक आहे. तर बघा आता पुढची रिपोर्ट लागते. एक शेवटची ड्रॉप केली, औंधा ड्रॉप केली. 201 रुपये भेटले. नॉन ACच होती आणि त्याच्या म्हणजे 10.14 म्हणजे 11 किलोमीटरचे समजा 201 रुपये भेटलेत. आता या ट्रिपचे मला 201 रुपये भेटले 10 किलोमीटरचे. ठीक आहे. तर मला हे बोलायचं आहे, याच्या अगोदर मला एक ट्रिप लागत होती हिंजेवाडी फेज 1ची माझ्यामध्ये होती. इन्फोसिस काही कुठली तरी होती. 20 किलोमीटर होते. टायमिंग 48 का 55 मिनिट दाखवत होता. तर 20 किलोमीटरचे मला 312 का 315 रुपये दाखवत होते. म्हटलं अरे हे काय परवडतं. ती राईड सोडली. त्यानंतर ही छोटी राईड भेटली. 10 किलोमीटरचे 11 किलोमीटरचे 201 भेटले. पर किलोमीटर 19-20 रुपयांनी ट्रिप भेटते. काही प्रॉब्लेम नाही. मी तर बोलतो अशी ट्रिप मारली तरी बरं आहे. किलोमीटर कमी होता ते, फक्त टाइम थोडा जास्त लागेल, पण किलोमीटर कमी होईल, अमाऊंट चांगली भेटते. म्हणून मी असं मी सगळ्यात ट्रिप एक्सेप्ट करतो असं नाही आहे. एक तर केली तर मोठी अमाऊंटची करतो, नाहीतर मग जी आपल्याला परवडते तर करतो. जर हे 10 रुपये 12 रुपयाची रेटवाली असेल तर अजिबात मी करत नाही, कारण जास्त कोण लॉंग पिकअप पण आपल्याला नाही परवडत. लॉंग पिकअप जरी असला ना, आधी बघायचं पिकअप लांब आहे आणि ड्रॉप कमी आणि अमाऊंट तेवढी जास्त दाखवते. तर म्हणजे अमाऊंट जास्त दाखवते. 1 मिनिट. 278 गोप्रोडे ते मार्केट यार्डची 40 मिनिटं दाखवता जायला. 11 किलोमीटरचे 278 रुपीज भेटतात. ते काय माहिती मिस झाली, जाऊ द्या. तर मला हे बोलायचं आहे की
भले तुम्हाला कोणती कमी डिस्टन्सची राईड आली चांगल्या अमाऊंटनी, पण पहिला आधी हे पण चेक करा की त्याचा पिकअप लोकेशन आहे तो किती किलोमीटरचा. ते जर पिकअप लोकेशनच मोठं आहे आणि ड्रॉप लोकेशन छोटं आणि अमाऊंट दाखवते तर तेवढ्याच पडतं. म्हणून पिकअप पण इम्पॉर्टंट आहे. जास्त लांबचा पण पिकअप घेणं चुकीचं आहे. जर मोठी ट्रिप असेल तर वेगळी गोष्ट, त्या टायमिंगला कॉल करून कन्फर्म करा मग जावा. कधी कधी मोठ्या ट्रिपचं असं होतं ते ट्रिप वेटिंगला असतात आणि कस्टमर निघून जातोय तिकडनं आणि ते नुसतं सर्चिंग चालू असतं. ड्रायव्हर एक कॅन्सल करतो, दुसऱ्या जाती, दुसरा कॅन्सल करतो, तिसऱ्या जाती. त्यामुळे आधी कॉल करून जात जावा. का मी पण जास्त जर लॉंग पिकअप असेल तर आधी कॉल करतो, कन्फर्म करतो राईड, मगच जातो. ठीक आहे. आता ओव्हरऑल याचे पण 200 एक आपण ऍड करूया. तर 4 वाजल्यापासून आपली अर्निंग झाली 1204 रुपये झालेत आणि माझा CNG ½ + 1 कांडी आहे टाकी अजून. तर आणि गाडी आपली 84 किलोमीटर चालली आहे. तर ठीक आहे. आता बघा इथं पुढची ट्रिप कुठं लागते. तर थोडंफार चांगलं झालं. एक मोठी ट्रिप आली आहे 470च्या आसपास काहीतरी, तळेगावची आहे. म्हटलं त्याला एक्सेप्ट करूया. हायवे टू हायवे लवकर पण जाता येईल. त्यानंतर जरी पुढची ट्रिप ना आली तर आपण तिथनं आपण घरी पण लवकर जाऊ शकतो. कस्टमरला आता बोललोय टोलचे चार्जेस वगैरे लागतील. कस्टमर हा बोलले जाऊया. आता कस्टमरच्या लोकेशन आलोय. तर हे वेस्टर्न मॉल वगैरे आहे आय थिंक सो, तिकडनं पिकअप आहे. तर आलो कस्टमरच्या लोकेशनला. तर कस्टमरला कॉल पण केला आहे, बघूया कुठे थांबलो. तर तळेगावला ट्रिप ड्रॉप केली. 470 आपल्याला भेटले या ट्रिपचे. पर किलोमीटर बघू शकता 25 रुपयांनी लागले आणि 43 मिनिट लागलेत मला. 43 मिनिटमध्ये हायवे टू हायवे लवकर आलो आहे. ठीक आहे. राईड चांगली होती. तर आता इथनं फक्त आता रिटर्नची राईड भेटली पाहिजे. मग आपलं आजचा चालतं आहे, काम केलेलं होतं आहे, म्हणजे व्यवस्थित होतं आहे. बघू शकता CNG आपला हाफ कांडी झाला. 116 किलोमीटर गाडी चालली आहे. तर ठीक आहे. आणि आता वाजलेत 10 वाजलेत. अजून 1 तासभर आपण करूया. तर बघूया 4 ते 11 आज आपली किती अर्निंग होती. तर आता इथं रिटर्नची ट्रिप लागली पाहिजे. शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे. 321 रुपये भेटलेत. 391 पे घेत कस्टमरनी. टोल वगैरे ते सगळं काढलं तर 321 आपल्याला भेटलेत. तर मित्रांनो आता आपण आलो आहे घराजवळ. तर ओव्हरऑल आता वाजलेत 11 वाजून 47 मिनिट. आपण 12 वाजलेत पकडूया. आणि आता आपलं गाडी चालली 149.5 म्हणजे 150 किलोमीटर गाडी चालली आपली. समजा CNG फुल आलो आहे. समथिंग चार्ज 491चा काहीतरी बसला आहे. ठीक आहे. आणि अर्निंग आपली ओव्हरऑल 2014 रुपयाची झाली आहे ट्रिपची. ठीक आहे. तर मित्रांनो जसं ओव्हरऑल बघितला आजचा दिवस आपला थोडा म्हणजे धावपळीचाच गेला मला. तर कारण सकाळी माझी वॉशिंग मशीन आली तर तिथं जास्त वेळ टाईम गेला. नंतर 4 वाजता काम चालू केलं तर मोजून नाही म्हटलं तरी 8 तासात पण आपली बऱ्यापैकी अर्निंग झाली आहे. म्हणजे टोटल ट्रिपचे बघितले तर फक्त 2014 रुपये ट्रिपचे झालेत. त्यातनं मायनस जर CNG केला 490 प्लस काय आपण 491 पे केलेत. 491 मायनस 490 केला 1523 रुपये आजचे आपले उरतात आहे 8 तासामध्ये. आता आपण 8 तासाचं काम केलंय. तसं बघितलं तुम्ही ओव्हरऑल म्हणजे बरं आहे. मला तसं पण बघा मी वॉशिंग मशीन मागवली यासाठी की आमच्या दोघं आम्ही काम करायचो 12 तास 10 तास वगैरे कंटिन्यू आमचं चालू असायचे. जिम वगैरे जाणं येणं. त्यामुळं कपडे धुवायला कोणाला टाइम भेटत नव्हता. त्यामुळं तर थोडं हे झालंय. त्यामुळे प्रॉब्लेम होत होता कपडे वॉशिंगला वगैरे. आमचे 5-5 6-6 दिवस कपडे वॉशिंगला धुणं होत नव्हतं. आणि वॉशिंग मशीन घेतली तर असं नाही की आम्ही घेतलं तर डेली चालवलं. आठवड्यातनं आम्हाला फक्त 2 जोड आहेत. 2 जोड एक दिवस सोडून आपण 4 दिवस तरी आरामात यूज करू शकतो. शर्ट माझ्याकडे 4-5 शर्ट आहेत तर 4-5 शर्ट आठवड्याभर चालू शकतात 2-2 दिवस घातले तरी. आणि जे ट्रॅकपॅड आपण जास्त करून यूज करतो कारण सगळ्यांना माहिती गाडी चालवण्यामध्ये ट्रॅकपॅड एकदम कम्फर्टेबल आहे. जीन्स वगैरे यूज करणं तर मला नाही आवडत जीन्स वगैरे. कारण गाडीत 10 तास त्या जीन्सवर बसणं नाही कम्फर्टेबल आवडत. सगळे जे कोण असतील ड्रायव्हर ते लोक जास्त करून ट्रॅक पॅन्टच वापरतात. बाकी जे असे सिनियर वगैरे आहे त्यांना सवय झाली तर ते जीन्स किंवा अशी वेगळ्या कपड्याची पॅन्ट असते तर ते यूज करतात. मला ते नाव नाही आठवते. फॉर्मल टाईपमध्ये असं ते यूज करतात तर त्यांना ते कम्फर्टेबल होतं म्हणून. पण आपल्याला नाही होत तर मी ट्रॅक पॅन्टच यूज करतो. असं मग माझ्याकडे 3-4 ट्रॅक पॅन्ट आहेत. आमच्या दोघांचं हेच आहे की म्हणजे आठवड्यातनं एकदाच समजा एकदाच मशीन चाललं म्हणजे 5-5 दिवसाला मशीन रन होईल. असं त्याने आपला काय लाईट बिल पण जास्त येणार नाही आणि जास्त लोड कपडे पण धुवून पण निघते सुकून निघे एका दिवसात. तर बस या यूजसाठी आपण मशीन घेतली आहे. असं नाही की आणि आज ब्लॉग बनवायचा गोष्ट हे की मशीन दाखवण्याची. म्हणजे मी आजपासून जसं आधी पण बोलले की मी डेली ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. त्यामुळं तर आजपासूनच चालू केलंय. त्यामुळंच आज मशीन आले तर म्हटलं त्याला हे पण दाखवूया. तर कसं आता जर आपण काम करतो तर थोडेफार सोयी सुविधा असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर बाकी काय मशीनचं वगैरे कोणा काय क्वेश्चन वगैरे असेल तर कमेंटमध्ये टाका. मी नक्की त्याचा रिप्लाय देईल की तिला पडली काय कुठनं घेतली. कारण मी फ्लिपकार्टवरून मागवली आहे.
तर हेच की ऑफरवर चालू होतं त्याच्यावरून मागवले. मला 11,800च्या आसपास पडली. बट त्यानंतर परत मला पिंपरी मार्केटला पण जावं लागलं. वॉशिंग मशीनचं स्टँड वगैरे ते घ्यायला, तर सगळ्यांना माझ्या स्टँड वगैरे तर लागतंच. तर ठीक आहे, तर झालं मशीन वगैरे फिट झाली वगैरे. दिवस पण आपला थोडा चांगला गेला. 8 तासामध्ये पण आपला जो मी एक्स्ट्रा खर्च आला स्टँड वगैरे आणलं सगळं, तो खर्च तरी निघाला, म्हणून काही एवढं वाटत नाहीये. तर 1500 रुपयाचा प्रॉफिट आहे. तर उद्यापासून डेली आपण असेच ब्लॉग असणार आहे. जर माझा ब्लॉग जर मोठा होत असेल जास्त, तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी माझ्या डोक्यात असा पण विचार आहे की जो माझा डेली रुटीन आहे त्याचा वेगळा पार्ट मध्ये टाकायचा आणि जो अर्निंगचा आहे तो वेगळा पार्ट मध्ये टाकायचा. 2 पार्ट मध्ये टाकता येईल मला, असा विचार आहे माझा. जर तुम्हाला काय वाटतं की एकातच राहू द्या किंवा वेगवेगळं करा, तर मी वेगवेगळं करा. असं काय असेल तुमचं मत काय असेल मला एकदा सांगा कमेंटमध्ये, ते पण जरा इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, आता उद्या बघूया आपण. परत संडेला आपला प्लॅन चालू आहे घरी जायचा माझा, बारामतीला 1 दिवस. थोडंफार काम आहे घरी पण, तर मी गेलो तर त्याचा पण ब्लॉग नक्की बनवेल. पण मी कारनी तर नाही जाणार आहे, ट्रेननी जाणार आहे. आणि माझा एक फ्रेंड आहे जो इथं एरोड्याला राहतो, तो IT ला तिथं कामाला आपलं खराडीला, तर तो पण जाणार आहे. जर तो जाणार असेल तर माझा विचार त्यासोबत गाडीवर जायचा. पण बघूया कसं होतं प्लॅनिंग काय वगैरे, त्याचा अपडेट नक्की देईल. आणि भेटूया. जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्या.